मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या महायुतीच्या सांगता सभेत मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार। सभेपूर्वी मोदी चैत्यभूमी, सावरकर स्मारक आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार। 11 मे पासून माध्यमांपासून दूर असणारे अजित पवार महायुतीच्या सभेमध्ये भाषण करणार। अजित पवार पुन्हा सक्रिय झाल्याची तटकरेंची माहिती। महामुंबईसाठी बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची महासभा। शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक। नाशिकमधल्या भेटीनंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला। सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। खात्याचे मंत्री म्हणून अजित पवार जबाबदार, मात्र अजितदादांच्या विरोधात पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। मुंबई पोलिसांना चकवा देण्यासाठी 4 शहरं फिरणारा भावेश भिंडे अखेर उदयपूरमधनं गजाआड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, तपास गुन्हे शाखेकडे। दहावी आणि 12वी बोर्डाचा निकाल मे महिन्यातच। 12वीचा निकाल येत्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून 3 कॅफेंची तोडफोड। गुंगीचं औषध देऊन युवतीवर कॅफेमध्ये अत्याचार झाल्याच्या आरोपांनंतर कार्यकर्ते संतप्त। बीडमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेंच्या घरातून 1 कोटींची रोकड जप्त। चांदीच्या विटा, ताट, तांब्या आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश, खाडे पसार। मुंबईत उष्णतेसोबत आर्द्रता देखील वाढणार। दमट वातावरणामुळे उकाड्यात आणखी भर पडणार। 24 तास उष्ण आणि दमट वातावरण। आणि यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेवर दाखल होणार। 7 जून रोजी मान्सून तळ कोकणात दाखल होण्याचा अंदाज, तर जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।